नातेसंबंधामध्ये मर्यादा ठेवल्या नाहीत तर आपली इज्जत, आत्मसन्मान आणि मानसिक शांतता धोक्यात येते. मर्यादा ठेवल्यामुळे नातं तुटत नाही, उलट ते अधिक निरोगी आणि आदरपूर्वक राहतं. नात्यांमध्ये मर्यादा ठेवण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करा. स्वतःचा आत्मसन्मान ओळखा. आपण कोण आहोत, आपलं मूल्य काय आहे, आपल्याला काय मान्य आहे, काही नाही हे ठरवा. मी स्वतःला मान देतो, त्यामुळे इतरांकडूनही आदर मिळायला हवा असा दृष्टिकोन ठेवा. हो आणि नाही याचा स्पष्ट वापर करा. प्रत्येक गोष्टीला होकार देणं म्हणजे इतरांना आपल्यावर वर्चस्व गाजवायला मुभा देणं. गरज असेल तेव्हा ठामपणे नाही म्हणता यायला हवं. माझ्याकडे वेळ नाही, हे मला सोयीचं नाही, हे स्पष्टपणे बोला. वेळेची मर्यादा ठेवा. कोणत्या नात्याला किती वेळ द्यायचा हे ठरवणं गरजेचं आहे. सतत उपलब्ध जर तुम्ही राहिला तर लोक तुमचा गैरफायदा घेतील. कुटुंब, काम, स्वतःसाठी वेळ असं संतुलन ठेवा. आर्थिक बाबतीमध्ये मर्यादा. नात्यात पैशामुळे वाद होतात. कोणाला किती मदत करायची, उधार द्यायचं की नाही हे ठरवा. पैसे देऊन नातं टिकत नाही, पण गमावलं तर दोन्ही हरवतं हे लक्षात ठेवा. संवादाची मर्यादा ठेवा. सतत फोन, मेसेज किंवा चौकशी करणं टाळा. कुणी आपल्यावर तसं करत असेल तर शांतपणे आणि ठामपणे सांगा, मला थोडी वैयक्तिक जागा हवी आहे. टीका, अपमानकारक बोलणं सहन करू नका. त्याचप्रमाणे शारीरिक आणि मानसिक मर्यादाही ठेवा. कुणीही आपल्यावर हात उचलणं, जबरदस्ती करणं, शिवीगाळ करणं हे कधीच मान्य करू नका. अशा गोष्टी नात्याचा भाग नाहीत तर अपमान आहेत. पहिल्यांदा झाल्यावरच स्पष्ट बोलून त्या नात्यामध्ये मर्यादा ठेवा. त्याचप्रमाणे तुमची जी काही गुपितं आणि वैयक्तिक जीवनाची सीमा आहे ती ठरवून घ्या. प्रत्येक नात्यात काही अंतर ठेवलं तर ते जास्त काळ टिकतं. सर्व काही शेअर करणं म्हणजे आपलं वैयक्तिक आयुष्य संपवणं किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करण्यासारखं आहे. सगळं सांगणं म्हणजे जवळीक नाही, पण सगळं लपवणं म्हणजे दुरावा. दोघांमध्येही संतुलन ठेवणं गरजेचं आहे. आपल्या भावना स्पष्ट व्यक्त करा. आपल्याला कुठली गोष्ट त्रास देते हे मनात न ठेवता सांगा. तू असं केलंस की मला वाईट वाटतं. अशा पद्धतीने बोलल्यास समोरच्याला समजतं. यामुळे अनावश्यक राग आणि मनस्ताप होत नाही. स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य द्या. नाती महत्त्वाची जरी असली तरी आपलं ध्येय, आरोग्य, काम याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःसाठी वेळ काढा, म्हणजेच मर्यादा ठेवा. मर्यादा ठेवल्यावर मात्र माणूस ठाम राहतो. एकदा मर्यादा समोरच्या व्यक्तीला कळली तर त्यात वारंवार बदल मात्र करू नका. तुम्ही त्या भूमिकेवर ठाम राहा. त्यामुळे लोक तुम्हाला गृहीत धरत नाहीत. नातं निरोगी आणि दीर्घकाळ टिकतं. स्वतःसाठी आणि इतरांसाठी आदर वाढतो. थोडक्यात काय तर मर्यादा ठेवणं म्हणजे दुरावा नाही, तर ती आदराची भिंत आहे. ही भिंत योग्य ठिकाणी उभी राहिली की नातं सुरक्षित, निरोगी आणि सुखकर राहतं. तेव्हा नात्यामध्ये नक्कीच मर्यादा ठेवा, जेणेकरून नातं दीर्घकाळ टिकेल आणि याचा तुमच्या जीवनावर नक्कीच सकारात्मक परिणामही होईल आणि तुमचा आत्मसन्मानही जपला जाईल आणि तुमची किंमतही कमी होणार नाही. तेव्हा या गोष्टी नक्कीच फॉलो करा. तेव्हा हा छोटासाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.